तर ऑर्गनायझर मधल्या त्या लेखामध्ये नेमकं काय होतं आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून समजून घेण्याचा प्रयत्न करूया. पाहूया ऑर्गनायझरच्या लेखामध्ये नेमकं काय होतं. 3 एप्रिलच्या ऑर्गनायझर मधील लेखामुळे आता वाद निर्माण झालाय. 3 एप्रिल रोजी हा लेख प्रसिद्ध करण्यात आलेला होता. भारतात कोणाकडे जास्त जमीन आहे या संदर्भातला हा लेख होता. कोणाकडे किती जमीन आहे या आशयाची मांडणी या लेखामध्ये करण्यात आली होती. कॅथलिक चर्च विरुद्ध वक्फ बोर्ड वाद अशा आशयाचा हा लेख. तर कॅथलिक संस्थांकडे 7 कोटी हेक्टर जमीन असल्याचा दावा या लेखातून करण्यात आला. कॅथलिक सर्वात मोठ्या गैरसरकारी जमीन मालक बनल्याचा दावाही या लेखातून करण्यात आलाय. तर जमिनीवर चर्च, शाळा, रुग्णालयासह अनेक संस्था असल्याचे या लेखात. मालमत्तेची एकूण अंदाजे किंमत सुमारे 20,000 कोटी रुपये इतकी आहे. ब्रिटिशांमुळे चर्चसाठी जमिनी मिळाल्याचा दावाही करण्यात आला. तर विरोधी पक्षांकडून टीका झाल्यानंतर शनिवारी हा लेख संकेतस्थळावरून काढून टाकण्यात आला.